हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालची 27 डिसेंबरची माझी आधी पोझिशन दाखवणार आणि आजची जी पोझिशन आहे तो त्याचा व्हिडिओ आणि ॲनालिसिसचा व्हिडिओ मी उद्या शनिवारपर्यंत घेऊन येईन. सो आपण सुरुवातीला मी माझी कालची पोझिशन सांगतो, कारण काल वेळ नाही मिळाल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. सो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, काल मला 3500चा प्रॉफिट झाला आहे आणि तो 3500चा प्रॉफिट आहे तो ऑप्शन बाईंगसुद्धा केला आहे आणि ऑप्शन सेलिंगसुद्धा केला आहे. त्याच्यामध्ये जसं तुम्हाला जो 23,750चा जो पी दिसतो त्याच्यामुळे तुम्हाला टोटल 3 लॉट दिसत असतील. तो 3 नाही, ते ॲक्च्युली फक्त एकच लॉट होता, कारण सुरुवातीला 2 लॉट मी इथे कुठेतरी ॲड केले आणि तेव्हा मला कळलं की लॉट साईज ही 75ची केली. म्हणजे मी ही काल जो एक्सपायरी जो ट्रेड होता तो मी कालच्या एक्सपायरीचा नाही, मी 2 जानेवारीचा घेतलेला. कारण एक्सपायरी अगर ऑप्शन बाईंग करायची असेल तर मी एक्सपायरीच्या दिवशी ऑप्शन बाईंग करत नाही, त्याच्यामुळे मी नेक्स्ट डेला कन्वर्ट होतो. तर त्याच्यामुळे 75 जसं दिसलं मी माझी पोझिशन ती स्क्वेअर ऑफ केली आणि जसं परत कुठेतरी मला ह्या साईडला कुठेतरी मोमेंटम दिसत होता तेव्हा मी परत एक लॉट ॲड केला आणि त्याचा प्रॉफिट मला 3000 रुपये आला. तुम्हाला जो 3500चा जो प्रॉफिट दिसतोय तो मला 7000च्या आसपास की 6500च्या आसपासचा मला प्रॉफिट दिसत होता, पण माझा टार्गेट हा कमीत कमी 12000चा होता. कारण मला इकडे ऑलरेडी मी ऑप्शन बाईंग करत होतो आणि ऑप्शन सेलिंगचे पण पोझिशन होते, त्यामुळे टार्गेट थोडा मोठं ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळे माझी पोझिशन 12000ला मी आली असती तर पोझिशन ही स्क्वेअर ऑफ केली असती, पण मार्केटने इथूनच मार्केट परत रिव्हर्स झालं. त्याच्यामुळे माझा जो 7000 की 6500चा प्रॉफिट दिसत होता तो माझा ट्रेलिंग एस एल जाऊन 3500वरती प्रॉफिट हा बुक झाला. ओके, सो माझा तो पहिली एंट्री होती, एका लॉटवरती मला 2900चा प्रॉफिट झाला, ते पण ऑप्शन बाईंगमध्ये. ओके, त्याच्यानंतर 23,450 जे आहे छोटे छोटे ते फक्त आणि फक्त हेजिंगचे होते. 23,750चा कॉल आहे जो सुरुवातीला मी कॉल सेल केलेला. मी ऑलमोस्ट आय थिंक पहिला एंट्री मी ह्या साईडच्या आसपास घेतली, तर तिकडे माझा एक एस एल गेला. फक्त लॉट थोडे कमी ठेवले, तिकडे 5 लॉट दिसले कारण त्याच्यामध्ये माझे मल्टिपल एंट्रीज झाल्या, त्यामुळे तिकडे माझा 1000 रुपयाचा लॉस झाला. ओके, सेकंड एंट्रीमध्ये तिकडे माझा कॉस्ट टू कॉस्ट निघालो, म्हणजे 1000 रुपये लॉस होता. त्याच्यानंतर मला जसा 1000 प्रॉफिट दिसला इकडे आल्यावरती, तर मी माझा एस एला कॉस्ट टू कॉस्ट केला आणि तो परत माझा एस एला तो ट्रिगर झाला. ओके, त्यामुळे तिकडे 1100चा लॉस दिसत असेल. 23,750चा जो कॉल आहे त्याच्यामध्ये 1700चा प्रॉफिट झाला. ओके, तो 33 रुपयाच्या प्रीमियमला मी सेल केलेला आणि 15 रुपयाच्या आसपासच्या याला बाय केला. ओके, तर तिकडे मला 1700चा प्रॉफिट झाला आणि जो 24,050चा जो कॉल दिसतोय तो पण एक फक्त आणि फक्त हेजिंग होता. म्हणजे माझी मेन एंट्री किती होती, 23,750चा पी, 23,700चा कॉल आणि 23,750चा कॉल. ओके, हे माझी मेन एंट्री होती, त्याच्यामध्ये मला फक्त आणि फक्त 3500चा प्रॉफिट झाला. आणि तसं तुम्ही बघत असाल तर मला ऑप्शन बाईंगमध्ये 3000 प्रॉफिट झाला आणि ऑप्शन सेलिंगमध्ये फक्त आणि फक्त मला 500 रुपयाचाच प्रॉफिट झाला. ओके, कारण माझे इकडून जेव्हा मार्केट खाली आलं तेव्हा मला डाऊट आला की ऑलमोस्ट त्यानं हा लो ब्रेक केला, त्याच्यानंतर हा पण एक लो ब्रेक केला, तर माझं टार्गेट थोडं मोठं होतं. अगर ह्या लेवलला तरी मार्केट आलं असतं तर मला कमीत कमी 12000च्या आसपासचा नक्की प्रॉफिट झाला असता. ओके, माझा हिशोब तोच होता, 12000 मिळालं असते तर मी माझी पोझिशन ही एक्झिट केली असती, पण तसं झालं ना. मार्केटने इथून एक सडन रिव्हर्स घेतला, त्याच्यामुळे माझा जो एस एल होता, ट्रेलिंग एस एल होता, तो हिट झाला. आणि अगर तुम्ही बघत असाल शेवटचे 3 दिवस हे मोमेंटम कुठेच नाही आहे की मार्केट हे कम्प्लिटली रेंज बाउंडमध्ये वरती येते खाली येते, वरती येते खाली येते, परत वरती येतं खाली येते. ओके, त्याच्यामुळे मार्केट हे थोडंसं एक डाऊन साईडला थोडंसं मला डाऊनफॉल वाटतं आहे. त्यामुळे मी कॉल सेल केलेला आणि मला वाटत होतं की एक मोठं ट्रेंड कदाचित 26 तारखेच्या दिवशी येईल, पण तसं आला नाही आणि माझा जो ट्रेलिंग असेल तो हिट केला. आणि आजच्या जो पोझिशनचा व्हिडिओ आणि सोमवारची जी मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ मी कदाचित उद्या अपलोड करून टाकेन, तर वेळ मिळाला तर तुम्ही तो सुद्धा नक्की पहा. आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद.